नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं जामदार रेशीम उद्योग फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या हॅचिंगच्या जाळ्यावरती जो पाला टाकलेला आहे, तर तो पाला टाकून 1 तास झालेला आहे। तर आपण आता काय करतोय की जे हॅचिंगच्या जाळ्यावरती पाला टाकलेला आहे त्याच्यावरती संपूर्ण जी आळे बेडवरील ती संपूर्ण आळे आल्यामुळं आपण या हॅचिंगच्या जाळ्या आता उचलून घेणार आहे। जर आपण जास्त उशीर जर ठेवल्या ह्या जाळ्या तर याचा एक आपल्याला दुष्परिणाम बघण्यास भेटतो की जाळ्यांची भूक भागलेली आहे, त्याला रिटर्न खाली जाण्याची शक्यता असते। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की जास्तीत जास्त 1 तास, त्यापेक्षा जास्त जो आपण जाळे टाकल्यानंतर थांबायचं आहे ते थांबायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता हे जे जाळे आहेत त्या जाळ्या आपण उचलून घ्यायचं काम चालू आहे आपलं। ह्या सर्व आपण जाळ्या उचलून घेऊन याचे आपण काय केलं आहे की वन टाईमच 4 बेड केलेले आहेत। या 4 बेडवरती आपण प्रत्येक बेडवरती 120 अंडीपुंज ह्याप्रमाणे आपण याचं आता डिवायडेशन करायचं चालू आहे। एक बेड आपण खालच्या बेडला ठेवतोय आणि एक बेड त्यापेक्षा वरच्या बेडला घेतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण हे ज्या जाळ्या आहेत त्या उचलून घेतल्यानंतर ही जी वेस्टेज जी खाली राहिलेला जो बेड आहे तो आपण गुंडवून बाहेर काढणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याचा आपल्याला एक फायदा होतो की जे काय आळी खराब आहे ती खराब जी आळी आहे ती खाली तशीच राहते आणि जी चांगली आळी तेवढीच वर येते। ज्या आळीचा मोल्ट राहिलेला आहे किंवा जी आळी खराब आहे जी किंवा आळी मरून पडलेली आहे अशा आळ्या आहेत तशाच राहतात। तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण जे बेड आहेत ते उचलून घेतलेले आहेत। आता यानंतर आपण काय करणार आहे, आळीला स्पेसिंग देणार आहे। वन साईड स्पेसिंग आपण देतो। हे अशा पद्धतीने आपण हे जे जाळे आहेत त्या जाळ्याला चिटकलेले आळे ते आपण सगळी झटकून काढतोय। यानंतर आपण काय करणार आहे की ह्या आळीचं सर्व मिक्सिंग करणार म्हणजे चाका करणार आहे। बेडवरती काय होतं की ज्यावेळेस आळ्या आपण घेतलेल्या आहेत त्यावेळेस काही आळ्या एका साईडला काही आळ्या दुसऱ्या साईडला अशाप्रमाणे होतात। अशा पद्धतीने आपण आता हे वन साईड टाकून घेतल्यानंतर हे आपण हे फिडिंग दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण आता बेडला स्पेसिंग दिलेलं आहे। फिडिंग देऊन अशा पद्धतीने आपण वन टाईम हे आहेत ते 4 बेड केलेले आहेत एका फिडिंग नंतर। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आळींची साईज वगैरे कशी आहे। या पद्धतीने तुम्ही जर स्पेसिंग किंवा शेडमधील जर नियोजन असेल ते नियोजन जर केलं, आळींची साईज बघू शकता। ही आळी उचलून घेतल्यापासून हे दुसरं फिडिंग आहे। अशा पद्धतीने हे ते आळीची साईज झालेली आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।